या क्षणाची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। शिवजन्मभूमीची मान उंचावणारी आणि जुन्नरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही बातमी आहे। जुन्नरच्या हापूस आंब्याला अखेर नवी ओळख मिळाली आहे। यापुढे शिवनेरी हापूस मँगो या नावाने जुन्नरचा हापूस ओळखला जाणार आहे। मागच्या 10 वर्षापासून जुन्नरच्या हापूसला नामांकन मिळावे यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राकडून लढा सुरू होता। हापूस या नावावरून वाद असल्याने जुन्नरच्या हापूसला ओळख मिळत नव्हती। जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात प्राचीन काळापासून हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जात होते। पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यापर्यंत जुन्नरच्या हापूसचे आगमन बाजारपेठेत होत होते। जुन्नर हापूसच्या नामांकनासाठी 115 वर्षांपूर्वीच्या झाडांच्या नोंदी करून शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आल्यानंतर जुन्नरच्या हापूसला नामांकन मिळाले आहे। यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। जय शिवराय। जुन्नरच्या हापूस आंब्याला शिवनेरी हापूस असं GI मानांकन प्राप्त झालंय, त्याबद्दल मनस्वी आनंद आहे। कारण सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि याचबरोबर KVKचं यामध्ये फार मोठं योगदान आहे। त्यांचे सगळे शास्त्रज्ञ या सर्वांनी प्रचंड यासाठी मेहनत केली। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील, पालकमंत्री अजितदादा असतील, या सर्वांचं या कामी सहकार्य लाभलं आणि मी मनापासून ही अभिमानाची गोष्ट आपल्याबरोबर शेअर करतोय। आणि त्याच पद्धतीनं तमाम जुन्नरवासियांसाठी, जुन्नरकरांसाठी, शिवजन्मभूमीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद।